जिल्हा शल्यचिकित्सक हे पद आरोग्य विभागाच्या अखत्यारीत तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येतं। सध्या जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून डॉक्टर सरिता थोरात या कार्यरत आहेत, तर शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून डॉक्टर सदानंद भिसे हे कार्यभार सांभाळत आहेत। गेली अनेक वर्ष जिल्हा शल्यचिकित्सक हे CPR मधील जुन्या इमारतीतील एका केबिनमधून त्यांचा कार्यभार सांभाळतात। सध्या CPRच्या इमारतींची डागडुजी करण्यात आली आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर भिसे यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर थोरात यांच्या केबिनचीही डागडुजी करण्यात आली आहे। आता डागडुजीचं काम हे अंतिम टप्प्यात आल्यानंतर अचानक वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी CPR मधील जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनला वैद्यकीय अधीक्षकांचा फलक लावलाय, तसंच मुख्य दरवाजाला कुलूप लावलंय। यामुळे CPR मधील वातावरण तापलंय। दरम्यान या संदर्भात शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर भिसे यांच्याशी संपर्क साधला असता सन 2007च्या राज्य सरकारच्या आदेशानुसार कोल्हापूर, लातूर, अकोला इथल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शासकीय महाविद्यालयांच्या सर्व जंगम आणि स्थावरती मालमत्तेच्या वापरासंदर्भातील सर्व अधिकार संबंधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना देण्यात आल्याचं सांगितलं। शिवाय नूतनीकरण केलेल्या CPRच्या इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येणार आहे। उद्घाटनापूर्वी केबिनचा वापर होऊ नये, तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांच्यासाठी आरोग्य विभागाने स्वतंत्र बैठक व्यवस्था करावी असं सांगत भिसे यांनी या प्रकरणावरती पडदा टाकला। मात्र जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी समन्वयातून यावरती तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त होतीये।